रत्नागिरी शहरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक शासकीय असतील, शैक्षणिक असतील, अनेक इमारती उभ्या राहिल्या. आणि रत्नागिरी शहरात गेल्या काही वर्षाचा विचार केला तर ह्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक साधनं उपलब्ध झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी या रत्नागिरी शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याच्या दृष्टीने कुठेतरी शैक्षणिक हब होण्याच्या प्रयत्नातनं अनेक इमारती उभ्या राहिल्या. आणि त्याचंच एक प्रत्यंतर म्हणून आज आपण उभे आहोत. त्याच्या पाठीमागे ही अल्पसंख्याक 100 मुलींच्या वसतिगृहाची इमारत आहे. साधारणपणे याचं उद्घाटन उद्या 11 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्याच हस्ते होणार आहे. 100 मुलींची व्यवस्था ह्या 42 खोल्यांमध्ये करण्यात येणार आहे. साधारणपणे 7 कोटी रुपये खर्च करून अल्पसंख्याक विभागाकडनं ह्या इमारतीचं बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेलं आहे. साधारणपणे 20,000 स्क्वेअर फूट क्षमता असलेली ही इमारत आहे. याच्या आजूबाजूला कंपाऊंड वॉल आहे, किचन आहे, त्याचबरोबर अनेक काही दालनं ह्या इमारतीमध्ये आहेत. साधारणतः 100 मुलींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ह्याच इमारतीतून भविष्यात केली जाणार आहे. एकंदरीतच शहराचा विचार केला तर कुठेतरी मेडिकल कॉलेज, वैद्यकीय शिक्षण, कुठेतरी अभियांत्रिकी महाविद्यालय, कुठं ITI आणि त्याच परिसरामध्ये आता उद्याची ही अल्पसंख्याक मुलींच्या 100 क्षमता असलेल्या ह्या वसतिगृहाची इमारतीचं उद्या उद्घाटन होतं आहे. आणि त्यामुळे रत्नागिरी शहरातल्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवं पाऊल ह्या निमित्ताने उभं राहतं आहे. ह्या इमारतीमधील साधारणपणे 20,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. तळमजला आणि वरती 3 मजले अशा ह्या एकंदरीत इमारतीचं स्वरूप आहे. आणि त्या इमारतीच्या माध्यमातून अल्पसंख्याक मुलींना आता राहण्याची आणि निवासाची व्यवस्था होणार आहे, एवढं मात्र नक्की. टाईम डिले करता कॅमेरामन शुभम पवारसह किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.